नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. थांबा, हे वाक्य आपल्या एका स्रोतामधलं आहे. एका शैक्षणिक चॅनलची सुरुवात आहे ही. पण आपण इथे थोडं वेगळ्या पद्धतीनं जातो. आपण फक्त काय झालं हे नाही पाहत, तर ते कसं आणि का झालं याच्या मुळाशी जातो. आजचा विषय तोच आहे, पण आपण जरा खोलवर जाणार आहोत. आपल्याकडे काही ऐतिहासिक लेख आहेत, काही चित्र आहेत आणि यांच्या मदतीनं आपण मानवी इतिहासातील 3 महत्त्वाचे टप्पे जोडणार आहोत. चाकाचा शोध, लिपीचा जन्म आणि एका हरवलेल्या भाषेचा उलगडा. आणि हे कनेक्शन खूपच रंजक आहेत. म्हणजे सरळ रेषेत घडलेलं नाहीये हे सगळं. प्रत्येक शोधाने एक नवीन अडचण निर्माण केली आणि त्या अडचणीवर मात करण्याच्या गरजेतून पुढचा शोध लागला. म्हणजे एक साखळी आहे ही. अगदी. तंत्रज्ञान, व्यापार, माहिती आणि शेवटी इतिहासाचं पुनरुज्जीवन. आपण चाकापासून सुरू करून थेट रोझेटा स्टोनपर्यंत जाणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया त्या पहिल्या मोठ्या बदलापासून, शहरांच्या निर्मितीपासून. आपल्या स्रोतांनुसार जेव्हा वेगवेगळे कौशल्य असलेले लोक म्हणजे कुंभार, व्यापारी, सैनिक असे लोक एका ठिकाणी आले, तेव्हा हळूहळू गावं मोठी होऊन शहरं बनायला लागली. ही उत्पादनाची आणि व्यापाराची मोठी केंद्र होती की नाही? बरोबर. आणि इथेच पहिली अडचण समोर आली असणार. कोणती? व्यापाराची. म्हणजे एका शहरात बनवलेल्या गोष्टी दुसऱ्या शहरात पोचवायच्या कशा? अगदी बरोबर. सुरुवातीला लोक पाठीवरून किंवा प्राण्यांच्या पाठीवरून माल नेत होते, पण त्याला एक मर्यादा होती. आणि याच गरजेतून एका अशा शोधाचा जन्म झाला ज्याने सगळंच बदलून टाकलं. चाक. चाहक. हो. आणि स्रोतांमध्ये एक रंजक गोष्ट आहे की चाकांचा वाहतुकीसाठी पहिला उपयोग मेसोपोटेमियामध्ये झाला. पण आपल्याकडे जी ही खेळण्यांमधल्या गाड्यांची चित्रं आहेत ती हडप्पा संस्कृतीमधली आहेत. हो. आणि या छोट्या प्रतिकृतींवरून सुद्धा त्या काळातलं तंत्रज्ञान किती प्रगत होतं याचा अंदाज येतो. आणि ही खेळणी म्हणजे फक्त मुलांसाठी नव्हती, ती त्या काळातील तंत्रज्ञानाचं प्रतिबिंब आहेत. पण चाकाचा प्रभाव फक्त वाहतुकीपुरता मर्यादित नव्हता, बरोबर? नाही, अजिबात नाही. त्याचा दुसरा आणि कदाचित तितकाच महत्वाचा उपयोग कुंभाराच्या कामात झाला. आपल्याकडच्या एका चित्रात कुंभार चाकावर मातीची भांडी बनवताना दिसतोय. अच्छा. हाताने भांडी बनवण्याच्या तुलनेत चाकामुळे उत्पादन प्रचंड वाढलं. भांडी अधिक सुबक, सारख्या आकाराची आणि मोठ्या प्रमाणात बनू लागली. म्हणजे आपण याला मास प्रोडक्शनची सुरुवात म्हणू शकतो. नक्कीच. 1 मिनिट. म्हणजे चाकामुळे माल इकडून तिकडे नेणं सोपं झालं आणि मुळात तयार होणाऱ्या मालाचं उत्पादनच वाढलं. दोन्ही गोष्टी एकाच वेळी घडल्या. पण मला एक प्रश्न पडतो. काही संस्कृती जसं की इंका, त्यांनी तर चाकाचा वापरच केला नाही. मग खूप चांगला मुद्दा आहे. आणि हेच आपल्याला दाखवतं की कोणताही शोध हा परिस्थितीवर अवलंबून असतो. इन्का साम्राज्य कुठे होतं? अँडीज पर्वताच्या उंच आणि खडकाळ प्रदेशात. तिथे सपाट रस्ते नव्हते. हो, तिथे तर पायऱ्या होत्या. बरोबर. मग अशा ठिकाणी चाकाच्या गाड्या निरुपयोगी होत्या. म्हणून त्यांनी वाहतुकीसाठी लामासारख्या प्राण्यांचा उपयोग केला. म्हणजे तंत्रज्ञानाचा प्रभाव नेहमीच भौगोलिक गरजेवर अवलंबून असतो. अगदी. ठीक आहे, हे स्पष्ट झालं. तर आता आपल्या कथेत शहरं वसली आहेत, चाकांमुळे उत्पादन आणि व्यापार दोन्हीला वेग आला आहे. पण यामुळे एक नवीन आणि खूप मोठी समस्या निर्माण झाली असणार. कोणती? एवढ्या मोठ्या व्यापाराचा हिशोब कसा ठेवायचा? कोणाला किती माल दिला, कोणाकडून किती पैसे येणं बाकी आहे? हे सगळं केवळ तोंडी लक्षात ठेवणं अशक्यच आहे. बरोबर. आणि इथेच आपण आपल्या प्रवासाच्या दुसऱ्या टप्प्यावर पोहोचतो. ही एक प्रकारची डेटा मॅनेजमेंटची समस्या होती. आणि या समस्येवरचा पहिला उपाय खूप साधा होता. आपल्या स्रोतांमध्ये उल्लेख आहे की उत्खननात मातीच्या भांड्यांचे असंख्य तुकडे सापडले आहेत. ज्यांना खापरे म्हणतात. हो. आणि या खापरांवर काहीतरी खुणा किंवा चिन्ह कोरलेली आहेत. ही चित्र पहा. काही भांड्यांवर साधी रेष आहे, तर काहींवर त्रिकोणासारखं काहीतरी. हो, दिसतंय. पण या नुसत्या ओरखड्यांवरून हिशोब कसा करणार? हे तर म्हणजे यातून लिपी कशी तयार झाली? त्याची प्रक्रिया खूपच रंजक आहे. सुरुवातीला ही चिन्ह, वस्तू दाखवायची. याला चित्रलिपी म्हणतात. म्हणजे 5 मडकी पाठवली तर मडक्याचं चित्र काढून पुढे 5 रेषा ओढायच्या, असं काहीतरी. अगदी तसंच. पण यात एक अडचण होती. तुम्ही मडकी किंवा धान्य चित्रात दाखवू शकता, पण प्रामाणिकपणा कसा दाखवणार? किंवा एखाद्या माणसाचं नाव ते चित्रात कसं दाखवणार? नेमकी हीच अडचण होती. आणि इथेच मानवी बुद्धीने एक मोठी उडी घेतली.
लोकांनी चिन्हांना वस्तूऐवजी आवाजाशी जोडायला सुरुवात केली. अच्छा, म्हणजे उदाहरणार्थ मराठीत कमळ हा शब्द आहे. सुरुवातीला कमळाचं चित्र काढलं जाईल, पण नंतर लोकांनी ठरवलं की हे चित्र कमळ या वस्तूसाठी नाही. तर क, म, ळ या आवाजांसाठी वापरायचा. बरोबर. याला ध्वनिचिन्ह म्हणतात. आणि या एका बदलामुळे काही मोजक्या चिन्हांचा वापर करून जगातला कोणताही शब्द लिहिता येणं शक्य झालं. वा, म्हणजे ही फक्त हिशोब ठेवण्याची पद्धत नव्हती. नाही, ही मानवी विचारांना आणि भाषेला कायमस्वरूपी नोंदवून ठेवण्याची क्रांती होती. व्यापार सांभाळण्यासाठी सुरू झालेली ही पद्धत पुढे जाऊन कायदे, साहित्य, धर्म आणि इतिहासाचा आधार बनली. अविश्वसनीय. पण जसजशा वेगवेगळ्या संस्कृतींनी आपापल्या लिपी तयार केल्या तसतसं एक नवीन आव्हान निर्माण झालं असणार. एक संस्कृती लयाला गेली की तिची लिपी वाचणारं कोणीच उरत नाही. हजारो वर्षानंतर आपल्याला ती अक्षरं दिसतात, पण त्यांचा अर्थ कळत नाही. जसं की इजिप्तची चित्रलिपी. हो. आणि इथेच आपल्या कथेचा तिसरा आणि सर्वात रहस्यमय भाग सुरू होतो, रोझेटा शिलालेख. अगदी. इजिप्तची प्राचीन चित्रलिपी, जिला हायरोग्लिप्स म्हणतात, ती हजारो वर्ष एक न उलगडलेलं कोडं होती. लोकांना ती चित्र दिसायची, पण त्यात काय लिहिलंय याचा कुणालाच अंदाज नव्हता. आणि मग 1799 मध्ये 1799 मध्ये नेपोलियनच्या सैन्याला इजिप्तमधील रोझेटा नावाच्या शहरात एक काळ्या रंगाचा दगड सापडला. हाच तो प्रसिद्ध रोझेटा स्टोन, जो आता लंडनच्या ब्रिटिश म्युझियममध्ये आहे. दगडावर असं काय खास होतं? वरकरणी ते 3 वेगळे लेख वाटतात, पण खरी गंमत हीच होती की तो एकच लेख होता जो 3 वेगळ्या वेगळ्या लिपींमध्ये कोरलेला होता. 3 लिपी? कोणत्या? सर्वात वर होती तीच रहस्यमय चित्रलिपी म्हणजेच हायरोग्लिफ्स. मधोमध होती डेमोटिक नावाची लिपी आणि सर्वात खाली होती ग्रीक लिपी. एक मिनिट, एकाच दगडावर एकच गोष्ट 3 वेगवेगळ्या लिपींमध्ये लिहिण्याची गरज का पडली? हे जरा विचित्र नाही का? याचं कारण त्यावेळच्या राजकीय परिस्थितीत दडलेलं आहे. त्या काळात इजिप्तवर ग्रीक वंशाचे टॉलेमी राजे राज्य करत होते. अच्छा, म्हणजे सत्ताधारी वर्गाची भाषा ग्रीक होती. हो, पण मंदिरातील धर्मगुरू पारंपरिक हायरोग्लिप्स वापरायचे, जिला देवलिपी मानत, आणि सामान्य जनता व सरकारी कामकाजासाठी डेमोटिक लिपी होती. म्हणजे हा शिलालेख म्हणजे राजा टॉलेमी 5वा याच्या राज्यारोहणाची घोषणा होती. आणि राजाला ही घोषणा समाजाच्या 3ही महत्वाच्या गटांपर्यंत पोचवायची होती: सत्ताधारी, धर्मगुरू आणि सामान्य जनता. कमाल आहे. म्हणजे एकाच सरकारी घोषणेमुळे इतिहासाचे एक मोठं कोडं सुटण्याची शक्यता निर्माण झाली. पण जरी विद्वानांना ग्रीक भाषा वाचता येत होती, तरी त्यांना हायरोग्लिफ्सचा अर्थ लावायला इतकी वर्ष का लागली? हाच या कोड्यातला सर्वात मोठा अडथळा होता. सुरुवातीला सर्वांना वाटलं की हायरोग्लिफ्स ही निव्वळ चित्रलिपी आहे, म्हणजे सिंहाचं चित्र म्हणजे सिंह. पण तसं नव्हतं. नाही, इजिप्शियन लिपी खूप जास्त गुंतागुंतीची होती. त्यात काही चिन्ह पूर्ण शब्द दर्शवतात आणि काही चिन्ह आवाज दर्शवतात. बापरे, ही तर खूपच किचकट पद्धत आहे. मग याचा उलगडा केला कोणी आणि कसा? याचं श्रेय जातं जॉन फ्रान्सवा शॅम्पोलियन नावाच्या एका फ्रेंच विद्वानाला. त्याच्या लक्षात एक खूप महत्वाची गोष्ट आली. तो विचार करू लागला की इजिप्शियन लोक परदेशी ग्रीक नावं कशी लिहित असतील, जसं की टॉलेमी किंवा क्लिओपात्रा. हो, कारण या नावांचा इजिप्शियन भाषेत काहीच अर्थ नव्हता. अगदी. त्यामुळे ती नावं आवाजाच्या आधारावरच लिहावे लागतील. जसं आपण इंग्रजी नाव मराठीत आवाजाच्या आधारावर लिहितो. तसंच शॅम्पोलियनला हे माहीत होतं की राजांची नावं एका गोलाकार चौकटीत लिहिलेली असायची, ज्याला कार्टूश म्हणतात. त्याने ग्रीक मजकुरातील टॉलेमियस हा शब्द शोधला आणि हायरोग्लिफ्समधील एका कार्टूशमधील चिन्हांशी तो जुळवला. आणि त्याला कळलं की PTOLMYS या आवाजांसाठी कोणती चिन्ह वापरली आहेत. बरोबर. मग त्याला दुसऱ्या एका शिलालेखावर क्लिओपात्रा नावाचा कार्टूश सापडला. त्याने दोन्ही नावांमध्ये समान असलेल्या PTOL या आवाजांची चिन्ह जुळवून पाहिली. आणि ती तंतोतंत जुळली? हो, हा तो युरेका क्षण होता. त्याला हायरोग्लिप्समधील मुळाक्षरांची किल्लीच सापडली होती. अविश्वसनीय. म्हणजे साखेच्या एका साध्या शोधाने व्यापाराला गती दिली. त्यातून निर्माण झालेल्या हिशोबाच्या गरजेतून लिपीचा जन्म झाला. आणि मग हजारो वर्षानंतर एका राजाच्या बहुभाषिक घोषणेमुळे ती हरवलेली लिपी पुन्हा वाचता आली. ही साखळी खरोखरच विलक्षण आहे. हो. आणि रोझेटा स्टोन आपल्याला एक खूप महत्वाची गोष्ट शिकवतो.
त्याने 3 वेगवेगळ्या लिपींमध्ये अडकळलेल्या एका संदेशाला जोडणारा पूल बांधला. आज आपण एका डिजिटल युगात जगत आहोत. आपण दररोज अगणित डिजिटल लिपी वापरतो. प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस, फाईल फॉर्मॅट्स. यावर विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की आजपासून 2000 वर्षानंतर त्यांना आपले .jpg, .mp3 किंवा .docx फाईल्स उघडताच आले नाहीत. तर आपला आजचा हा प्रचंड ज्ञानाचा आणि माहितीचा साठा हा भविष्यातील पिढ्यांसाठी इजिप्शियन हायरोग्लिफ्ससारखंच एक न उलगडलेलं कोडं बोलून राहील की काय?